हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 38 साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे। तर त्याची कटिंग जी आहे ती संपूर्ण पाहणार आहोत। तर बाहीची कटिंग इथं मी डायरेक्ट कापडावरती दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ब्लाउज कटिंग करताना काही अडचण येणार नाही। तर बघा, लांब बाही होती, म्हणजे 9.5 इंचची बाही आहे। तर त्यासाठी बघा इथं मी 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे। तर बघा या पद्धतीने आता बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली मी। आता खालून बघा आपल्याला अस्तर आहे ते खालीवर आहे, त्यासाठी एक लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे माप टाकणार आहोत ती चुकणार नाही यासाठी। तर बघा इथे मी एक लाईन ओढून घेतली। तर बघा इथं जिथं आपण लाईन ओढून घेतलेली आहे तिथूनच आपल्याला काय करायचं, ब्लाऊजची उंचीचं माप टाकायचं आहे। तर तुम्ही ब्लाऊजवरनं उंचीचं माप घेतलं असेल त्याच्यात 1 इंच ॲड करून इथं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तर इथं बघा मी 14 इंचवरती मार्किंग केली। आता त्याच्यानंतर बघा 5.5 इंच इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथं बघा या पद्धतीने मी शोल्डरचं माप टाकून घेतलं 5.5 इंच, आणि तिथे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की आपण जे शोल्डरचं माप टाकलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते। तर बघा किंचित थोडंसं एक लाईन खाली होतं। तर असं थोडं थोडं इथं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत इथं ब्लाऊजची कटिंग करायची असते। त्याच्यानंतर बघा 6 इंच मुंड्याचं माप घ्यायचं आहे। तर ते सुद्धा मी चेक केलं आणि त्याच्यानंतर इथे एक लाईन ओढून घेतली बघा। तर इथे बघू शकता। आता इथं आपल्याला मेन म्हणजे आपलं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर हे 38 साईजचं आहे, तर त्यासाठी मी इथं 9.5 इंच मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन इथं घेतलेलं आहे। तर टोटल इथं आपला छातीची घडी जी आहे ती 11 इंच झाली आहे। तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला बघा इथं 11 इंचावरती मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर हे दोघं पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। तर आता बघा इथं मुंड्याचं माप घ्यायचं आहे। तर मागचा मुंडा जो आहे तो आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचा आहे आणि पुढचा 1 इंच। तर इथं मी तुम्हाला समजवण्यासाठी दोघं मुंड्याचे आकार इथं काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं काढायचं। तर हे बघा या पद्धतीने जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला हे आकार द्यायचे असतात। तर बघू शकता इथे दोघं माप आकार जे आहे ते मुंड्याचे मी काढून घेतलेले आहे। तर इथं बघा तुमचे जर कस्टमरचे ब्लाऊज जे आहे तर ते मोठ्या साईजचं असेल तर त्यांचे हात जर जाड असतील तर तुम्ही या पद्धतीने पाठीमागचा मुंडा आहे तो बघा इथं या पद्धतीने अर्धा इंच खाली डाऊन करायचा आहे, ते तिथं जसं मी दाखवते आहे तसं। तर तसं केल्याने काय होईल, चुन्या वगैरे येणार नाही। ब्लाऊज आहे तो घातल्यावरती अंगात टाईट होणार नाही आणि पुढे आणि पाठीमागच्या भागाला चुन्या येणार नाही। तर इथं बघा आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे साईड पार्ट त्याची कटिंग करायची आहे। तर बघा मी इथं या पद्धतीने सर्व मापाचे पॅटर्न तयार करून ठेवलेले आहे। तर पेपर पॅटर्नचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने पेपर पॅटर्न तयार केलेले असेल तर ते पॅटर्न तुम्ही ठेवायचं आहे। आता इथं बघा आपण ब्लाऊजची उंची 14 इंच घेतलेली। तर बघा पॅटर्न चेक करायचा आहे। इथं बघा वरती मी इथं शोल्डरच्या तिथे 2 इंच टेप सोडून दिला आणि इथं जेवढी आपली आपण पाठीमागच्या भागाची उंची घेतलेली आहे तेवढंच इथे पुढच्या भागाची सुद्धा उंची घ्यायची आहे। तर तसं केल्याने काय होईल, पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे आपला तर तो खालीवर होणार नाही याच्यासाठी। तर तुमच्याजवळ कोणताही इथं पॅटर्न असेल कोणताही साईजचं तर तुम्ही या पद्धतीने इथं पेपर पॅटर्न जे आहे ते ठेवून तुम्ही ब्लाऊजची कटिंग करू शकता। तर इथं बघा 14.5 इंच हे पार्ट जो आहे तो इथं पुढचा पार्ट होता, तर मी इथं 14 इंचच घेतलेला आहे आणि दोघं साईडने या पद्धतीने आता लाईन ओढून घेते, म्हणजे आपलं इथं पुढचा आणि पाठीमागचा भाग सारखा तयार होणार इथं। आता बघा कटोरीसुद्धा मी घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण चेक करून घेऊया, म्हणजे कटिंग करायच्या अगोदर। तर साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते। तर इथं बघा निशाणी केलेली आहे मी पेनाने। तर तिथपर्यंत मी कटिंग करताना तुम्हाला कसं करायचं ते दाखवते पुढे। तर त्या अगोदर पहिले आपण इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे। तर पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो मी इथं कट करून घेतला। तर हे बघा या पद्धतीने। आणि तुमचे जर बघा कस्टमरचे हात जर जाड असतील तर तुम्ही जसं मी इथं अर्धा इंच मुंड्याचा आकार जो आहे तो खालच्या साईडला दिला होता, डाऊन केला, तर तो आकार तुम्ही या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर मला त्यांचं कस्टमरचं ब्लाऊज आहे ते व्यवस्थित येतं, त्यासाठी मी जसं होतं तसं मी इथं कट करून घेतलेलं आहे। तर बघा इथं साईड पार्टसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे।
तर बघा मुंड्याचं माप जे आहे तर मी इथं मुंडा वगैरे काय मोजत नाही ब्लाऊजवरनं, कारण चार्ट आहे त्यानुसार मी इथं ब्लाऊजवरनं माप घेऊन शोल्डर, गळारुंदी आणि मुंड्याचं माप आहे ते चार्ट आहे माझ्याजवळ, त्याच्यानुसार मी घेत असते आणि ब्लाऊज कटिंग करून कस्टमरला एकदम परफेक्ट बसतं. तर बघा 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज यांचे माझ्याकडे चार्ट आहेत. तर त्यानुसार मी ब्लाऊजची कटिंग करत असते. बोटनेक ब्लाऊजची सुद्धा आहे चार्ट. तर एखाद दिवशी आपण बोटनेक ब्लाऊजची सुद्धा कटिंग पाहणार आहोत. तर तुम्ही मला कमेंट करा. तर बघा इथं आपल्याला इथं आता बाहीची कटिंग करायची आहे. तर बघा कापड या पद्धतीने फोल्ड करायचा. आता बघा छातीची घडी 11 इंच घेतली होती आपण. तर इथं मी 1 इंच मायनस करून 10 इंच घडी घेतलेली आहे. म्हणजे तेवढीच घडी घालायची आहे. आणि 10.5 इंच दोघं साईडला घ्यायचं आहे, कारण 9.5 इंच बाही आहे आणि आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे त्यासाठी. तर बघा या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर मुंड्याचे आकार देण्यासाठी बघा आपल्याला इथं 3.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आतल्या साईडला 2 इंच. हे सर्व साईजसाठी आहे, लहान असो किंवा मोठी साईज असो. तर या पद्धतीने तिरकस लाईन ओढायची जिथं आपण 2 इंच इथं मार्किंग केलं तिथून. आता मोठी साईज असल्याने काय करायचं, 2-2 इंचावरती इथं 3 मार्किंग करायची आहे आपल्याला. तर बघू शकता इथं 2-2 इंचावरती 3 मार्किंग केले. आता पहिली मार्किंग आहे ती खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायची आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने आकार द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आता व्यवस्थित इथं आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे मुंड्याचा. तर बघा इथे दोघं मुंड्याचे आकार मी इथे व्यवस्थित देऊन दिलेले आहे. तर तुमचे जर बाही शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आता बघा दंडघेर आहे ते 6 इंच आहे. तर 1.5 इंच मी इथं मार्जिन घेतली. तुम्ही 2 इंचसुद्धा इथं घेऊ शकता. तर मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. आता बघा इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे आपला बाहीचा, तो इथं कट करायचा आहे सर्वात पहिले. तर पहा या पद्धतीने जेवढी मार्किंग इथं आपण केलेली आहे त्याच्यावरती कटिंग करायची आहे. आता बघा बाहीला ओपन करायचं. त्याच्यानंतर पुढचा जो शेप दिलेला आहे आपण बाहीला तो इथं कट करायचा आहे. त्याच्या अगोदर बघा इथं कापड आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर बाहीचा आकार 2-3 वेळा प्रॅक्टिस करा कागदावरती, तुम्हाला सुद्धा परफेक्ट जमेल. आता बघा इथं आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत. तर पेपर पॅटर्न करताना मी 2.5 आणि 2ची घेते. तर कापडावरती डायरेक्ट कटिंग आहे त्यासाठी बघा या साईडला 3.5 इंच घेतलं आणि छातीच्या घडीमध्ये आता 11 इंच छातीची घडी घेतली होती, त्याच्यात मी अर्धा इंच ॲड केलं म्हणजे 11.5 इंच इथं घडी टाकली आणि या साईडला 3 इंच घेतलं. आता आपल्याला या पद्धतीने हे दोघं पॉईंट जे आपण घेतलेले आहे ते जोडून घ्यायचे आहे आणि बघा या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. तर सर्व साईजसाठी हीच पद्धत यूज करायची आहे क्रॉसपट्टीसाठी. आता बघा इथं आपल्याला कटोरी कट करायची आहे. तर साठी बघा कटोरी नेहमी तिरकस धाग्यातच कट करायची असते. सरळ धागा जर तुम्ही यूज केला तर ती अंगामध्ये चपटी बसते किंवा व्यवस्थित बसत नाही. तर आपण जर क्रॉसपट्टी इथं क्रॉसमध्ये कटोरी काढली तर आपली कटोरी जी आहे ते अंगात एकदम फिटिंगमध्ये बसते. आता इथे बघा कापड पुरत नाही त्यासाठी बघा इथे बंद बाजू काढून हा कापड फोल्ड केलेला होता. तर त्याला मी ओपन केलं आणि या पद्धतीने घडी घातली. तर ते पॅटर्न जे आहे तर ते सुद्धा आपल्याला कापडावरती व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवता यायला पाहिजे. तर इथे बघा या पद्धतीने आपण आता कटोरी इथं काढणार आहोत. तर बघा कटोरीला मी या पद्धतीने ठेवलेलं आहे. तर बघा असं कापड ओढून पाहायचा. तर चारी बाजूंनी कापड जो आहे तो घेतला जायला पाहिजे. तर या साईडला बघा आपण हुकपट्टी लावतो आणि हा जो वरचा आकार आहे अर्धा गोल तर तो आपला गळ्याचा असतो. तर हे बघा जसं मी ठेवलेली आहे कटोरी इथे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी जी आहे ती कापडावरती याच पद्धतीने ठेवायची आहे. तर बघा इथं जेवढी कटोरी आपल्याला साईड पीसला लावून पाहिली होती तेवढी लागणार होती, तेवढी इथं मी मार्किंग केली आणि बाकीची बघा इथं या पद्धतीने लाईन ओढून घेतलेली आहे. आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे पहा या पद्धतीने कट करून घेतलं. तर या ब्लाऊजचं पेपर कटिंगसुद्धा मी याआधी व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल.
तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर इथं बघा कापड जे आहे ब्लाऊज पीसचं, तर त्याला पाठीमागच्या भागाला सुद्धा काठ दिलेले आहे आणि बाहीला सुद्धा दिलेले आहे। तर इथं बघा कापड आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। तर बंद बाजू ती माझ्या साईडला ठेवली मी। आता सर्वात पहिले बघा आपण बाही इथं कटिंग करणार आहोत, जेणेकरून आपल्याला बाकीचे पार्ट इथे व्यवस्थित कट करता यावे यासाठी। आता इथं बघू शकता इथं आपल्याला जोड द्यावा लागणार आहे, म्हणजे बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे या ब्लाऊजसाठी। तर आपण इथं बघा अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी इथं एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं बाहीची कटिंग करून घेते। तर पहा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं। तर इथे बघा आता कापड पलटवून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला पुढचे जे पार्ट आहे ते इथे कटिंग करायचे आहे त्यासाठी। तर इथे बघा खालच्या साईडला काठ घेतलेले मी, कारण पाठीमागच्या भागाला आपल्याला ते काठ घ्यायचे आहे। तर बघा इथे या पद्धतीने मी काठ घेतलेले आहे पाठीमागच्या भागाला, आणि सिंपल असा ब्लाऊज शिवायचा आहे। त्यासाठी मी जसं काठ इथे दिलेले आहे तेवढं तसेच घेते आहे, डिझाईन वगैरे काय सांगितलेली नाही त्यासाठी। आता इथे बघा अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी इथं ब्लाऊजची कटिंग करून घेते। तर कस्टमरचं ब्लाऊज आहे ते एक ब्लाऊज त्यांनी शिवायला दिलेलं होतं, तर त्यांना परफेक्ट बसलं, त्यासाठी त्यांनी परत मला 3 ब्लाऊज दिले, म्हणजे त्याचे टोटल 4 ब्लाऊज आहेत। तर याआधीसुद्धा मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे या ब्लाऊजचा, तर त्याच्यात मी गोल्डन कलरचं कापड आहे त्याचं कटिंग केलं होतं। तर ते सुद्धा त्याच कस्टमरचं आहे, आणि हे ब्लाऊजसुद्धा त्याच कस्टमरचं आहे। तर पहा आता जिथं आपण पाठीमागचं पार्ट ठेवून कट केलं तिथंच आपल्याला साईड पार्टसुद्धा ठेवायचा आहे। तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राची आपल्याला मार्जिन सोडून इथं कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं या पद्धतीने मी कट करून घेतलं। आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग करायची आहे। आता कटोरी जी आहे ती आपण बघा इथं जशी कापडावरती म्हणजे अस्तरवरती ठेवून कट केली होती तिरकस धाग्यामध्ये, त्याच पद्धतीने आपल्याला साईड इथं कापडावर सुद्धा मी त्याच पद्धतीने ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही इथं। तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे। तरी बघा तरी त्या सर्व पार्ट आपले कटिंग झालेले आहे। फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।